नमस्कार, मी संतोष पडोळे. नमस्कार, मी जयश्री पडोळे. मी अहमदाबादला फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये 20 वर्षापासून कार्यरत आहे आणि प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं की आपलं सुंदर घर असावं. त्यामुळे मी घराच्या शोधात होतो. तर माझ्या घराबद्दल काही स्पेसिफिकेशन होते. तिथे प्लेंटी ऑफ लाईट अँड एअर व्हेंटिलेशन असावं, म्हणून मी घरांचा शोध घेतला. तर अभिरुची परिसर हा परांजपेचा प्रोजेक्ट मी पसंत केला आणि फ्लॅट खरेदी केल्यानंतर दुसरा मोठा प्रश्न होता सजावटीबद्दल, कारण मला पुण्याची काही माहिती नव्हती. मी डॉक्टर आशिष पोलकडे यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं, अरे माझं ज्यांनी डेकोरेशन केलेलं आहे स्टुडिओ मंडला. फ्लॅट घेतल्यानंतर आम्हाला फर्निचरचं काम करायचं होतं. मग आशिष दादांकडे आम्ही गेलो त्यांचा फ्लॅट बघायला. त्यांच्याकडे खूप छान फर्निचर व्यवस्थित केलेलं होतं. मला खूप आवडलं त्यांच्याकडलं. आणि मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की त्यांनी स्टुडिओ मंडला यांच्याकडून करून घेतलेलं आहे सर्व काम. तर मग आम्ही समृद्धी मॅमला कॉन्टॅक्ट केला आणि आमचं काम त्यांना करायला दिलं. तरी आमच्यासमोर एक मोठा प्रश्न होता, कारण आम्ही सर्व अहमदाबादला राहत होतो आणि समृद्धी मॅडम ह्या स्टुडिओ मंडलाच्या डायरेक्टर आहे आणि मला जे स्पेसिफिकेशन पाहिजे होते ते त्यांना सविस्तर सांगितले. तर त्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिला, तुम्ही काही काळजी करू नका. किचनमध्ये प्लॅटफॉर्म इथे खूप छोटा दिलेला होता. मग मॅमनी तो डिझाईन करून एल शेप करायचा होता मला. मग मॅमनी व्यवस्थितपणे डिझाईन करून आम्हाला सांगितलं की याप्रमाणे केलं तर स्पेस स्टोरेज चांगला मिळेल. त्यांनी सुचवल्याप्रमाणे मग आम्ही केलं. खूप छान तयार झाले किचन आणि लॅमिनेशनचा कलर कॉम्बिनेशन वगैरे त्यांनी खूप छान प्रकारे केलेलं आहे. त्यामुळे किचन स्वच्छ पण दिसतं आणि सुटसुटीत व्यवस्थित नीट अँड क्लीन दिसतं नेहमी. मला असं वाटायचं की माझं एवढे सामान आहे किचनचं, ते येणार की नाही किचनमध्ये. तर तो एल शेप ओटा आणि मॅमनी ज्याप्रमाणे फर्निचर केलं त्यामध्ये सर्व माझं सामान नीटनेटकं व्यवस्थित लागलं. आणि मी अहमदाबादला असतानासुद्धा त्यांनी व्हिडिओ कॉल थ्रू आणि कॉन्टॅक्ट करून मला कसं पाहिजे विचारून कलर वगैरे सर्व विचारून त्यांनी केलं. फ्लॅटच्या एंट्रीबद्दल आम्हाला सर्वांनाच प्रश्न होता, कारण आमच्याकडे समोर सफिशियंट स्पेस आहे. तर त्यांनी वृंदावन बोर्ड आणि सजावट करून दिली. आणि दुसरी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की त्यांचे जे कामगार इथे काम करत होते ते डेडिकेटेड होते आणि मॅडम प्रत्येक 2 दिवसानंतर मला स्टेटस पाठवायचे. शेवटी मी हेच म्हणेल, जरी तुम्ही बाहेर असता, जर स्टुडिओ मंडलाची साथ असेल तर ते काम करणं अगदी सोपं जाईल. कारण मी स्वतः अनुभवलं. मला काम पूर्ण काम होण्यासाठी 4 महिने लागले. त्या कालावधीमध्ये मी फक्त 3 वेळेस पुण्याला व्हिजिट केली. त्यामध्ये लाईट सिलेक्शन, लॅमिनेशनचे कलर्स, तर आम्ही अराऊंड 5 आवर्स त्याच्यामध्ये स्पेंड केले. आणि समृद्धी मॅडम स्वतः सिलेक्शनसाठी हजर होत्या. तर ते आमचं सिलेक्शन होऊन किचनसाठी वेगळे टाईप, नंतर हॉलसाठी, आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलीच्या बेडरूममध्ये तिचे काही स्पेसिफिकेशन्स होते. तर तिच्याशी कन्सर्न करून आम्ही ते बनवलं. तिला असं वाटत होतं की माझा जो स्टडी टेबल आहे तो फोल्डेबल पाहिजे आणि माझा बेड पण फोल्डेबल पाहिजे. तर कमी जागामध्ये ते अकोमोडेट करणं फार डिफिकल्ट होतं. तर समृद्धी मॅडमने जे डिझाईन पाठवलं त्याच्यामध्ये आमचा फोल्डेबल बेड पण आला आणि टेबल पण. आमचं बेडरूम तयार झालं. वास्तूमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मंदिर असतं. मंदिर म्हणजे घराचा आत्मा असतो. तर मला मंदिर असं सुंदर आणि मोठं पण असं पाहिजे होतं. तर आणि बेडरूममध्येच पाहिजे होतं. तर मॅमने बरोबर ते मंदिर बेडरूममध्ये व्यवस्थित करून दिला. आणि बेडरूममध्ये ड्रेसिंग, स्टडी टेबल, वॉर्डरोब आणि स्टोरेज एवढं असूनसुद्धा स्पेशियस झालेलं आहे बेडरूम खूप चांगल्या प्रकारे. जेव्हा आम्ही लिव्हिंग एरियामध्ये येतो
तेव्हा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच आम्ही आतमध्ये शिरतोय. तर तिथे आमचा अजून एक प्रश्न होता. मॅडमला आम्ही सांगितलं आमच्याकडे राऊंड टाईप डायनिंग आहे, तर तो अकोमोडेट झाला पाहिजे. आणि कारण आम्ही 4 मेंबर आणि आमचे गेस्ट, तर मिनिमम 7 लोक आमच्या हॉलमध्ये अकोमोडेट झाले पाहिजे. तर मॅडमनी त्या दृष्टीने आमचा सोफा सेट, डायनिंग हॉल ॲडजस्ट करून दिला. नंतर मोठा प्रश्न होता फ्रेमिंगचा, की तुम्हाला माहीत आहे वॉलमध्ये क्रॅक्स वगैरे येतात. तर मॅडमनी वुडन फ्रेमिंग सगळीकडे जिथे ओपन एरिया आहे, किचन असो, मेन एंट्री असो, बेडरूम एंट्री असो, सगळीकडे मॅडमनी आम्हाला वुडन फ्रेम्स बसवून दिल्या. अजून मला सांगावंसं वाटते, आमच्या लिव्हिंग एरियाला हाईट आलेली आहे. कारण टी व्ही पॅनल, जे टी व्ही पॅनल आहे त्याचे फॉल सिलिंगपासून ते फ्लोअरपर्यंत व्हर्टिकल पॅनलिंग केलेली आहे. जे फॉल सिलिंगची सिंगल लेअर आहे, सिंगल लेअरमध्ये मॅडमनी वुडन फिनिशिंग दिलेलं आहे. आणि व्हाईट आणि वुडन फिनिशिंग याचं कॉम्बिनेशन एक वेगळाच गेटअप आमच्या हॉलला आलेला आहे. शेवटी मी हेच म्हणेल, थँक्स टू स्टुडिओ मंडला आणि स्टुडिओ मंडलाचे डायरेक्टर समृद्धी मॅडम. कारण मी इथे अवेलेबल नसतानासुद्धा त्यांनी जे काम एवढ्या 3 महिन्यामध्ये शक्य नव्हतं, त्यांनी ते कंप्लीट केलं. त्याचमुळे मी एप्रिल 2023मध्ये अहमदाबादवरून पुण्याला नवीन वास्तूमध्ये शिफ्ट होऊ शकलो. थँक्स लॉर्ड अगेन स्टुडिओ मंडला. आमच्या स्वप्नातलं घर साकार करण्यासाठी समृद्धी मॅमने आम्हाला मदत केली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे रिअलमध्ये उतरवलं स्वप्नातलं घर. त्यासाठी थँक्यू समृद्धी मॅम अँड थँक्यू स्टुडिओ मंडला.